राजस्थानकडनं माघारीसाठी खूप फोन आले। मी उमेदवारी कायम ठेवणार असं रेश्मा काळे यांनी म्हटलं। नाशिकमध्ये भाजपने बंडखोरी केली म्हणून मी उमेदवारी कायम ठेवली असं रेश्मा काळे यांनी म्हटलं आहे। नाशिकमध्ये माघार घेतली असती तर मी देखील विचार केला असता असं रेश्मा काळे म्हणाल्यात। तर नाशिकमधील अडचण सुटली की जळगावातही अडचण दूर होईल असं महाजन यांनी म्हटलंय। जळगावमधील महायुतीच्या बंडखोरीवरून महाजनांनी ही प्रतिक्रिया दिली। मलाही ज्येष्ठ नेत्यांचे खूप फोन आले, त्यांचं म्हणजे खूप रागवण्यात आले आणि त्यांना माघारीसाठी पण खूप आम्हाला बोलले, पण मी त्यांचं ऐकलं नाही। मला हे फॉर्म कायम ठेवायचं होतं आणि माघार घ्यायची नाही होती। मला हे लढाई एक महिला म्हणून लढायची होती। त्या नाशिकची जागा देखील माघार झाली नाही, त्यामुळे आपली उमेदवारी कायम राहिली का? हो, नक्कीच। जर त्या ठिकाणी माघार झाली असती तर मी विचार केला असता माघारीचा। त्यांनी जर माघार झाली असती तर आपली माघार झाली असती, विचार केला असता मी तरी। अच्छा, हो, त्यांची न झाल्यामुळे आपली कायम राहिली आता। बिलकुल। आता नेते म्हणतात की बंडखोरी ज्यांनी केली आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल। सामोरे जाऊ। त्यावर आम्ही तिकीट मागितलं, ही जागा भाजपची होती पण ती जागा आम्हाला मिळाली नाही, त्यामुळे आम्ही आमचा स्वतः अन्याय समजत नाही। आमच्या पक्षाने ही जागा घेतली नाही, पण या ठिकाणी आमचा बंडखोर उभा राहिला आहे, नाशिकमध्ये आमच्या समोर बंडखोर उभा राहिला आहे, तर हे कार्यकर्त्याच्या निवडणुकीवर अन्याय आहे। तर सगळ्यांनी एकमेकाला आवरलं पाहिजे। मंत्री गिरीश महाजन यांनी बोललं होतं की मी जागा जी आहे ही जळगावची जागा शिवसेना आता काय बोलणार? लग्न झाल्यानंतर तुम्ही वाजा लावणार, त्याला अर्थ आहे? जळगावमध्ये देखील रेश्मा काळे निवडणूक ठीक आहे ना, आता इकडे झालं की तिकडे जाईल, इकडचा सॉल्व प्रॉब्लेम झाला की तिकडचा सॉल्व होईल। चला, असं ठरलंय भाऊ।